मंडळी, दिल्लीसह देशात सध्या जे काही सुरू आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं की विरोधक अशी परिस्थिती निर्माण करतायत ज्यामुळे योगी आदित्यनाथ किंवा बुलडोझर बाबा यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं अशी स्थिती हे विरोधक निर्माण करतायत. मी हवेत तीर मारत नाहीये मित्रांनो. तुम्ही सोशल मीडिया जरा काळजीपूर्वक बघा. इतकंच नाही तर सर्वसामान्य लोक आता काय बोलायला लागले तेही ऐका. मी जरी पत्रकार असलो तरी मी स्वतःला सर्वसामान्यच मानतो. आजही मी बसने, रेल्वेने प्रवास करतो आणि तिथे सर्वसामान्य माणसं काय बोलतात याचा अंदाज घेत असतो. कालपासून त्याचा अंदाज घेत होतो तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विरोधक हे योगींना पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत आहे. त्यानंतर सोशल मीडिया सगळा धुंदाळला आणि तिथेही मला ते जाणवायला लागलं की विरोधक हे पुढचे पंतप्रधान हे योगी आदित्यनाथ असतील याच्या तयारीला लागलेले. आता नेमकं कारण काय? तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा सर्वसामान्य काय बोलतायत ते ऐकलं, त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आता दिल्लीला जे काही चाललंय, पोलिसांवर दगडफेक करणं, विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलन करून देशविरोधी घोषणा देणं, पाकिस्तानला सपोर्ट होईल अशी कृत्य करणं, इतकंच नाही तर देशाचा विकास रोखणं, हे सगळं आपल्याला जंतर मंतरवर दिल्लीला दिसलं. सुरळ्याच्या पक्षांनी देखील तेच केलं. काल राहुल गांधी ही वेगळं काही करत नव्हते. आणि अशा वेळेस सर्वसामान्य व्यक्ती जो जे बोलतायत ते ऐकलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की आता पंतप्रधानपदी योगी आदित्यनाथच पाहिजे. कारण योगी आदित्यनाथ असते तर या लोकांची देशाची प्रॉपर्टी नासधूस करणं, पोलिसांवर दगडफेक करणं याची हिंमतच झाली नसती. कारण योगी बाबांनी सरळ बुलडोजर चालवला असता त्यांच्या घरावर आणि मग कोणाची हिंमत होईल? मोदी थोडा सॉफ्ट स्टान्स घेत आहेत, पण आता या देशविघातक समाजकंटकांना नेस्तनाबूत करण्यासाठी टिट फॉर टॅट म्हणजे ते ज्या पद्धतीने कायदा हातात घेऊन कृत्य करतायत त्यांना नरमाईचं धोरण त्यांच्या विरोधात नको. अशा वेळेस त्यांना फटके तर घातलेच पाहिजे, पुन्हा त्यांची प्रॉपर्टी ही उद्ध्वस्त करून लावली पाहिजे. हे सर्वसामान्य आता बोलायला लागले. मग त्यामध्ये टॅक्सीवाला असेल, भाजीवाली असेल किंवा अन्यच कोणी असेल. आता काही माझे विरोधक मला म्हणतील की हा भाजपचाच आटे आहे. मला काही फरक पडत नाही. मला काही फरक पडत नाही कारण मी काही भाजप पक्षात नाहीये. जे फॅक्ट आहे, जे सर्वसामान्यांचा मी ऐकलंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. एकदम मोदींच्या ऐवजी योगी हवेत असं सर्वसामान्य का बोलू लागले? कारण या देशामध्ये आता लोकशाहीचा ओव्हरडोस व्हायला लागलेला आहे. कोणीही उठायचं, जनतेने निवडून दिलेल्या सरकार विरोधात उपोषणाला बसायचं, अराजकता माजवण्याचा प्रयत्न करायचा, पोलिसांवर दगडफेक करायची, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं, हे आता सर्वसामान्य जनतेला नकोय. पुन्हा हे सगळं करताना म्हणजे मोदी शहा भाजप विरोध करताना देशविरोधी शक्तींशी हात मिळवणी करायची, हे सर्वसामान्याला कळतंय मित्र. आणि त्यामुळे अशा लोकांना योग्य तो धडा शिकवलाच गेला पाहिजे असं यांचं मत आहे. आणि तेच
आता समाजाच्या खालच्या स्तरातून दिसायला लागलेलं आहे. काल संपूर्ण दिवस सोशल मीडिया मी हाताळत होतो. विविध फेसबुक असेल, इंस्टाग्रामवर असेल, पोस्ट बघत होतो. तिथेही आता हाच आवाज यायला लागलेला आहे की मोदींनी यांचे खूप लाड केले, आता बास झालं. एवढं सगळं करूनही हे ऐकत नसतील तर यांना फटके घातलेच पाहिजे. कारण काल पुन्हा या लोकांनी जंतर मंतरवर तोडफोड केली, अ, तिकडच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आणि त्याचे व्हिडिओ आहेत. हे मीडिया कितीही तुम्हाला दाखवत नसलं ना तरी ते दिसतात, कारण आत्ताचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. आणि मग तिथेही आवाज आता उठायला लागलेले आहेत की आता मोदी नको, आता योगीच पाहिजे. म्हणजेच योगींसारखी कारवाई पाहिजे, जी उत्तर प्रदेशात होते. दगडफेक केली, तुमची प्रॉपर्टी त्याच्यावर बुलडोजर चालवणार, आणि तरच या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण होणार. मित्रांनो, हे मी नाही सांगत आहे, ही सर्वसामान्य सोशल मीडियावर व्यक्त होणारी लोक ही सांगतायत. फक्त आपण ते ऐकलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. आणि विरोधक ते बघणार नाहीत, ते ऐकणार नाहीत. एक उदाहरण देतो मित्रांनो. त्या उबाठाने मोर्चा काढला होता दादरमध्ये, आणि तिथे त्या मोर्चामध्ये हे औरंग्याचं पोस्टर झळकलं. एक सर्वसामान्य तरुण तो गेला आणि त्याने ते रोखलं. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लोकांच्या मनात जी खतखत आहे ना, ती काय आहे ते आहे. सर्वसामान्य लोक नाही येत रस्त्यावर, कारण त्यांना 2 वेळेची जेवणाची चिंता असते. पण त्यांनीच मोदींना पंतप्रधान केलं हे विसरून चालणार नाही. आता मोदी पंतप्रधान झाले, त्याची परिस्थिती काय होती? गोध्रा हत्याकांड झालं होतं मित्रांनो. तो रेल्वेचा डबा पूर्णतः जळून गेला होता, आणि त्या डब्यामधली शव हे बाहेर काढताना लोकांनी टीव्हीवर बघितलं. एका वेळेस दिले गेलेले अग्नी बघितले. अगदी मेंढरांसारखं त्यांना जाळून मारलं होतं. इतकं भयानक क्रौर्य होतं ते. आणि त्यानंतर गुजरात पेटलं, दंगे झाले. मोदींनी त्याला सपोर्ट केला नाही, त्याने नंतर चौकशीत पण सिद्ध झालं. पण गुजरात मधला सर्वसामान्य त्याच्या विरोधात उठला. इथे विरोधकांनी तिथे मुस्लिमांना मारलं म्हणून मोदींना टीका सुरू केली मोदींवर. त्यांना मौत का सौदागर म्हटलं गेलं. पण त्याच वेळेस देशभरातला हिंदू, जो अशा जातीयवादी कट्टर पाकिस्तान दर्जिन्या मुस्लिमांकडून सतवला गेला होता, तो मोदींकडे अट्रॅक्ट झाला. त्याला असं वाटायला लागलं की पुढे हे जे कट्टर मुस्लिम आहेत ते आपल्या घरातही येणार आहेत, आपल्या मुलीबाळींवर बलात्कार करणार आहेत. इतकंच नाही तर आपल्याला जाळून मारणार आहे, आणि ह्याच्यातून आपल्याला वाचू शकतो तो म्हणजे मोदी. ही प्रतिमा कोणी निर्माण केली? सोनिया गांधी, त्यानंतर काँग्रेस, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, त्यांनी निर्माण केली. कारण त्यांनी मोदींना मौत का सौदागर म्हटलं कशासाठी? तर ज्यांनी क्रूरपणे गोध्रा येथे त्या रेल्वेच्या डब्यात कारसेवकांना मारलं. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी दंगल केली होती? नाही. त्यांना मारलं त्यांच्यासाठी, किंवा त्यांचं ते त्यानंतर गुजरात मधल्या हिंदूंना वाचवण्यासाठी कथित प्रयत्न केले. आणि हे कोणी सांगितलं? हे विरोधकांनी सांगितलं. विरोधकांनी सांगितलं. मोदी, त्यानंतर मोदींनी काय इतिहास गुजरातमध्ये घडवला बघा. संधी दिली आणि मोदींनी गुजरातचा कायापालट करून टाकला. आणि मग देशातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटायला लागलं की नाही, मोदीच हवेत. आणि त्यामध्ये एक प्रसंग आठवतो मित्रांनो. एका कार्यक्रमात मोदींना तो मुस्लिम
धर्मगुरू टोपी घालत होता. मोदींनी ती टोपी नाकारली आणि तिथेच देशातल्या बहुसंख्य हिंदूंनी ठरवलं, जर उद्या या हिंदुस्थानात, जो हिंदूंचा एकमेव देश आहे, राहायचं असेल तर मोदी पाहिजे, जगायचं असेल तर मोदी पाहिजे. आणि मोदी पंतप्रधान झाले आणि मोदींनी पंतप्रधान पदावर इतिहास घडवला. संधी कोणी दिली? संधी विरोधकांनी दिली मित्र. आज तशीच संधी योगींसाठी हे विरोधक निर्माण करतायत. आता लोकच म्हणायला लागलेत, बास झालं, लोकशाही लोकशाही. काय लोकशाही? लोकशाहीच्या जपाचा आड तुम्ही काही करणार? तुम्ही देशाची नासधूस करणार? आम्ही आमच्या मताने निवडून दिलेलं सरकार ते तुम्ही उद्ध्वस्त करणार? हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? जर हा अधिकार लोकशाहीने दिला असेल तर नको अशी लोकशाही. हे मी नाही, सर्वसामान्य बोलतात. कारण या देशातल्या सर्वसामान्यांना त्यांचं हित कळतं की आपलं हित कशात आहे. आणि ते हित साधण्यासाठी सर्वसामान्य रस्त्यावर येऊन दगडफेक नाही करत, पण तो मतदान करतो. 5 वर्षातून एकदा मतदान करतो आणि त्याने ते मतदान केलं आणि मोदी सरकार केंद्रात निवडून आलंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही मंडळी विसरली आहे. आणि मग मोदींना हलवण्यासाठी जर हे अराजक माजवत असतील तर त्यांना त्याच पद्धतीने, त्याच अराजकतेने ठोस उत्तर दिलं पाहिजे, अर्थात कायद्याच्या चौकटीत राहून. आणि ती कायद्याची चौकट काय आहे हे उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिलंय. तिथे कायद्याच्या चौकटीतच राहून योगी आदित्यनाथ यांनी दगडफेक करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत, त्यांना रस्त्यावर आणलंय. आज उत्तर प्रदेशमध्ये एक दगड मारायचा तरी 100 वेळा त्यांना विचार करावा लागतो. आज तेच करण्याची गरज आहे आणि तेच सर्वसामान्य म्हणतोय की आता मोदी बास झाले, आता आम्हाला योगीच पाहिजे. कारण योगी नसतील तर आम्ही सरकार निवडूनच देऊ शकणार नाही. उद्या पुन्हा मोदींना निवडून दिलं, पुन्हा हे रस्त्यावर येतील, पुन्हा अराजक माजवतील, पुन्हा उद्ध्वस्त करतील. हा देश आमचा आहे ना, त्यांचा आहे तसा आमचा पण आहे. आणि आम्ही सनदशील मार्गाने, कायदेशीर मार्गाने राहतोय, तर आमचा अधिकार नाही. आणि ही परिस्थिती आज हे विरोधक निर्माण करतायत. आणि ज्या वेळेस योगी आदित्यनाथ त्यासाठी पंतप्रधान होतील, त्यावेळेस काय होईल हे विरोधकांना कळतंय, पण वळत नाहीये. असो मंडळी, थोडा लांब झाला व्हिडिओ, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.